मित्रांनो, ग्रहवेधमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी विलास करंबळे या ठिकाणी घेऊन आलोय सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे. त्या अगोदर 2026 या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्याला आरोग्याचे आणि भरभराटीचे जाऊ. तर मित्रांनो, बघूया सिंह राशी 2026. त्या अगोदर सिंह राशीचं जे गोचर आहे त्यावर आपण एकदा लक्ष टाकू. गुरु ग्रह हा मिथुन राशीमध्ये लाभस्थानामध्ये आहे. त्याच्यानंतर तो जून महिन्यात 12व्या स्थानी म्हणजे व्ययस्थानी सिंह राशीची जाणार आहे. राहू हा सप्तमात आहे, शनी महाराज अष्टमात विराजमान आहेत आणि केतू हा लग्नस्थानी आहे. तर ही सर्वसाधारण जर ग्रहस्थिती गोचराची पाहिली तर त्याला अनुसरून 2026 हे वर्ष कसं असेल त्याचा आपण इथे आढावा घेतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण केतू लग्नी बसलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आरोग्याचा त्रास होऊ शकतो, छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवू शकतात अगदी सुरुवातीलाच. परंतु घाबरण्याचं कारण नाहीये, कारण 2 जून पर्यंत गुरु हा तुमच्या लाभस्थानामध्ये आहे. राहू केतू हे सप्तम आणि लग्न भावामध्ये असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या काही समस्या तुम्हाला उद्भवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निष्काळजीपणा करायचा नाहीये, एकदम जागरूक राहून त्या समस्यांना फेस करायचं आहे. 2 जून नंतर 31 ऑक्टोबर पर्यंत गुरु हा ग्रह 12व्या स्थानी तुमच्या विराजमान असणार आहे. गुरु ग्रहाचं हे 12व्या स्थानातलं जे भ्रमण आहे ते अशुभ मानलं जातं किंवा तितकं चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे तुम्हाला या पिरियडमध्ये विनाकारण खर्च किंवा अवास्तव खर्च, अनएक्सपेक्टेड ज्याला बोलतो आपण, की अचानक येणारे खर्च वगैरे असतील जे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये नसतील, आणि बऱ्याच अंशी तो खर्च हा तुमच्या आरोग्यावर खर्च होणार आहे. तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला जपायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचे डोके असेल किंवा कंबर असेल, जननेंद्रिय असतील, शरीराचा वरचा भाग असेल किंवा गॅस्ट्रिक ट्रबल वगैरे अशा प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात. शक्यतो वाहन पण तुम्ही हळू चालवायचे, त्याच्यामध्ये घाई करू नका, अन्यथा तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो किंवा एखादा छोटा मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा थोडासा नकारात्मक पार्ट पकडला तर त्या पार्टमध्ये आरोग्याची काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं जी मानसिक स्थिती आहे ती अतिशय चांगली राहील. त्यासाठी तुम्ही ध्यान वगैरे मेडिटेशन्स करू शकता आणि स्वतःच्या मानसिक स्थितीला बॅलन्स अवस्थेत ठेवलं तर तुम्ही प्रत्येक आलेल्या परिस्थितीला तितकंच चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता. त्यानंतर दुसरा महत्वाचा टप्पा आयुष्याचा म्हणजे शिक्षण. सुरुवातीचे 6 महिने जे आहेत गुरु महाराज हे पंचम लाभस्थानामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे तिथून ते पंचम स्थानावर दृष्टी ठेवून आहेत, म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या घरावर किंवा बुद्धीच्या घरावर लक्ष ठेवून आहेत. आणि गुरुची ही दृष्टी जी असते ती शुभ मानली जाते. त्यामुळे सकारात्मक बदल तुम्हाला शिक्षणामध्ये पाहायला मिळणार आहेत या वर्षीच्या सुरुवातीला 6 महिने. जी मंडळी संशोधनामध्ये आहेत किंवा रिसर्च करतात त्यांना बऱ्यापैकी यश संपादन करण्याची पहिली 6 महिने जे आहेत ते अतिशय चांगले राहणार आहेत. त्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर हा जो कालखंड आहे तो गुरु ग्रहाचा कालखंड 12व्या स्थानात असणार आहे. त्यामुळे कुठेतरी दृष्टी ही षष्ठ स्थानावर असणार आहे. आणि षष्ठ स्थान पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेचं स्थान आहे. त्या ठिकाणी जर गुरु महाराज दृष्टी टाकत असतील तर जी मंडळी MPSC UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. परंतु गुरु 12व्या स्थानी कुठेतरी मानसिक स्थिती ही तुम्हाला बिघडू शकते. त्यामुळे अभ्यासातून तुमचं लक्ष हे विचलित होऊ शकतं किंवा लक्ष भरकटू शकतं. तर त्यामुळे कुठेतरी तुम्हाला अभ्यासाकडे मन एकाग्र करण्याकडे जास्त भर द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गुरु 12व्या ठिकाणी आल्यानंतर आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे विद्यार्थी जसे असताना किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल तर सगळ्यात पहिला तुम्ही तुमच्या फिटनेसकडे लक्ष ठेवायचं जून महिन्यानंतर. तर हा होता शिक्षणाच्या बाबतीचा आढावा. आता आर्थिक बाबतीमध्ये पहिला आपण बघणार आहोत व्यापार. तर व्यापारासाठी थोडंसं कमजोर वर्ष आहे, परंतु पहिले 5 महिने जे आहेत किंवा 6 महिने जे आहेत ते अतिशय चांगले आहेत. कारण की गुरु हा लाभस्थानामध्ये आहे आणि गुरु लाभस्थानात असल्यामुळे तुम्हाला चांगली आवक किंवा व्यापार हा अगदी व्यवस्थिशीर चालताना दिसेल. पण त्याच्या विपरीत परिणाम जर बघितला तर राहू हा सप्तमात आणि केतू हा लग्नस्थानी आहे. आणि राहू हा सप्तमातलं जे भ्रमण आहे ते कुठेतरी वाद किंवा व्यापारामध्ये मिसगायडिंग किंवा भ्रमित करू शकतो, की ज्यामुळे तुम्ही कुठेतरी जास्तीत जास्त जोखीम वगैरे घेण्याच्या फंदात पडू शकता.
अनएक्सपेक्टेड गुंतवणूक, की ज्या ठिकाणी तुमची इच्छा नाहीये त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गुंतवणूक करण्याची डेअरिंग किंवा जोखीम पत्करू शकता, ज्याच्यामधून तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस पूर्णपणे आहेत. तुम्हाला व्यापारासंबंधी जर काही मोठे निर्णय घ्यायचे असतील किंवा काही शाखा नवीन ओपन करायच्या असतील किंवा व्यापार नवीन ओपन करायचा असेल तर तुम्ही 2 जूनच्या अगोदर करू शकता. तो काळ तुमच्यासाठी चांगला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की गुरुग्रहाचं जे भ्रमण आहे त्या भ्रमणामध्ये तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये जे काही कराल त्यामध्ये जर तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला किंवा मार्गदर्शन मिळालं तर अतिशय नम्रपणे ते स्वीकारा, कारण त्याच्यामध्ये तुमचा फायदा राहणार आहे. कारण गुरुग्रह तुमच्या त्या अवस्थेत आहे की तुम्हाला वरिष्ठ कोणीतरी सल्ला येतील तर त्या सल्ल्याला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि त्या पद्धतीने केलं तर तुमचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो. दुसरा हिस्सा हा व्यापारासाठी हा थोडासा कमजोर आहे, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला सावध राहायचंय, सतर्क राहायचंय. अनएक्सपेक्टेड गुंतवणूक करू नका, मोठी जोखीम घेऊ नका, नवीन व्यापार करण्याच्या भानगडीत पडू नका. जे आहे ते व्यवस्थिशीर चालवण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया करिअर किंवा नोकरी वर्गासाठी हा सुरुवातीपासून जे 5 महिने आहेत ते 5 महिने चांगले आहेत. उरलेले जे 7 महिने आहेत, 6-7 महिने ते थोडेसे कुठेतरी कमजोर आहेत. त्या पिरियडमध्ये तुम्हाला नोकरीमध्ये निराशपणा येऊ शकतो. उलट पक्षी कठीण जर तुम्ही मेहनत घेतली तर त्याच्यातून थोडासा लाभ हा कमी मिळणार आहे तुम्हाला आणि त्यामुळे मन कुठेतरी नोकरीमध्ये उडणार आहे किंवा अनपेक्षित लाभ होत नसल्यामुळे असंतुष्टपणा तुम्हाला नोकरीमध्ये दिसणार आहे. शनी अष्टमात आहे, राहू सप्तमात आहे, तर ही जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती अपेक्षाभंग करू शकते. 20 जानेवारी ते 17 मे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि त्या मेहनतीमधून नंतर तुम्हाला यश मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की नोकर वर्ग जे आहेत त्यांनी त्यांचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांबरोबर ताळमेळ ठेवायचा आहे. कुठल्याही सहकार्याची चुगली किंवा बॉसची निंदा चुकूनही कुठल्याही सहकार्याबरोबर करू नका, अन्यथा तुम्ही त्रासात येऊ शकता. 17 मे ते 2 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. 9 ऑक्टोबर पासून पुढे डिसेंबर महिना 5 डिसेंबर पर्यंत केतूचं जे भ्रमण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला नोकरीमध्ये अडचण येऊ शकते, तर तुम्हाला सावध राहायचं आहे. आता बघू सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुमचा फायनान्स, आर्थिक जीवनामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे. मगासपासून मी सांगतोय की गुरु लाभस्थानात आहे म्हटल्यानंतर आर्थिक जीवनाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला काळ आहे. मेहनत तुम्ही केली तर त्या मेहनतीचे आर्थिक रूपात जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला चांगले मिळू शकतात. फक्त एवढंच आहे की कुठेतरी तुम्हाला मेहनत जास्त करावी लागणार आहे आणि ती तुम्ही जर केली तर तुम्हाला यथाशक्ती किंवा योग्य प्रकारे तुम्हाला रिटर्न्स त्याच्यातून मिळू शकतात. 2 जून पर्यंतची जी स्थिती आहे ती अतिशय चांगली आहे. बऱ्याच कार्यात तुम्हाला यश मिळेल, अनेक मार्गातून उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. तुमची जी जुनी एनी असेल, कोणाला दिलेले पैसे असतील तर ते रिकवर होऊ शकतात. परंतु 2 जून नंतर जेव्हा गुरु हा लाभस्थानातून व्ययस्थानात जाईल त्यावेळेस अनपेक्षित खर्च तुम्हाला ओढवू शकतात. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला जे इन्कम येईल त्या इन्कम मध्ये तुम्ही जर प्रयत्न केला की मॅक्सिमम पैसा हा बचत करण्याचा तर ते शक्य आहे. आणि जर तुम्ही पहिले 6 महिने किंवा 5 महिने गुरुच्या चांगल्या पोझिशनमुळे जर बचत केली तर पुढील येणारा जो काळ आहे हा तुमचा नियोजनात्मक दृष्ट्या चांगला असणार आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबर नंतर गुरु हा तुमच्या स्वराशीत येणार आहे उरलेले 3 महिने. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा नोकरी धंदा हा जो आहे तुमचा आर्थिक उत्पन्न तुम्हाला वाढवणारा देणार आहे. म्हणजे जून ते ऑक्टोबर हे मोजून 5 महिने किंवा साधारण 4 महिने तुम्ही पकडा, हे 4 महिने तुम्हाला आर्थिक टंचाई किंवा विनाकारण खर्च करू लागू शकतो. तर त्याची जी मॅनेजमेंट आहे किंवा त्याचं जे नियोजन आहे ते तुम्ही आता हे करू शकता. दुसरं असं की धनस्थानामध्ये अष्टमातून धनस्थानावर शनीची दृष्टी असल्यामुळे बचत करताना तुम्हाला मेहनत किंवा कसरत करावी लागू शकते. बचत केलेला पैसा हा पटकन कुठेतरी, ज्याला आपण बोलतो की फाटे फुटतात पैशाला, त्या हिशोबाने खर्च होऊ शकतो. तर त्या हिशोबाने तुम्ही मॅनेज करा. प्रेम जीवन जर बघितलं तर 2 जून पर्यंत लाभस्थानात असलेला गुरु हा पंचम स्थानावर नजर ठेवून आहे, ज्यामुळे घरातील व्यक्तीं ज्या वरिष्ठ व्यक्ती असतील त्या तुमच्या प्रेम जीवनासाठी सकारात्मक भूमिका किंवा होकार देतील, एक्सेप्ट करतील की तुमचे जे रिलेशन्स असतील ते एक्सेप्ट केले जाईल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. दुसरं असं की पंचम स्थानावर जी गुरुची दृष्टी आहे ती नवीन प्रेम तुमच्या जीवनात येऊ शकते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तुम्ही प्रेमामध्ये व्यक्त होऊ शकता आणि प्रेमासाठी 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ सर्वसाधारण काळ आहे. कारण गुरु हा तुमच्या व्ययस्थानात गेल्यामुळे कुठेतरी तुमची मानसिक अवस्था ही डिस्टर्बन्सेस असणार आहेत. रिलेशनमध्ये कुठेतरी दुरावा किंवा विरह वगैरे येऊ शकतो. जोडीदार कदाचित तुमच्यापासून लांब जाऊ शकतो.
परंतु गुरुंचं हे जे भ्रमण आहे ते प्रेमाच्या बाबतीमध्ये कुठेतरी दुरावा जरी असेल की विरह जरी असेल तरी प्रेम मात्र टिकून राहणार आहे. प्रेमामध्ये 31 ऑक्टोबर पर्यंत, 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला कुठेतरी गंभीर किंवा नीतीपूर्ण किंवा इमानदारीने प्रामाणिकपणे राहायचे, नात्यांना वेळ द्यायचा आहे. कुठल्याही प्रकारे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल असं कुठलंही कार्य किंवा वागणूक तुमच्याकडून झाली नाही पाहिजे, याची तुम्ही पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. आता पाहूया वैवाहिक जीवनामध्ये. विवाह इच्छुकांसाठी हा अतिशय चांगला काळ आहे. म्हणजे 2 जून पर्यंत तर डेफिनेटली तुमचा विवाह होऊ शकतो. विवाह संबंधित बोलणे किंवा तुम्हाला स्थळ येणे अशा गोष्टी घडू शकतात. पंचम स्थान हे मजबूत असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला पंचमाच्या रिलेटेड जे फळं आहेत ते मिळणार आहेत. तिथून गुरु महाराज जे आहेत ते सप्तमावर सुद्धा दृष्टी ठेवून आहेत. म्हणजे विवाहाच्या संबंधी बोलणे, साखरपुडा, एंगेजमेंट्स किंवा अगदी विवाह सुद्धा जून महिन्याच्या अगोदर घडू शकतो. तर सिंह राशीसाठी वैवाहिक दृष्टिकोनातून बघितलं तर अतिशय चांगली असा हा काळ आहे, योग्य काळ आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर थोडीशी परिस्थिती विवाहाच्या हिशोबाने तितकीशी मजबूत किंवा तितकीशी सपोर्टिव्ह राहणार नाहीये. तर जे काही विवाहाच्या संबंधित किंवा वैवाहिक जीवनाच्या संबंधित जे तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक बदल किंवा जे काही चेंजेस करायचे असतील किंवा घडवून आणायचे असेल तर ते तुम्ही 2 जूनच्या अगोदर करू शकता. आता बघूया पारिवारिक जीवन काय आहे. सरासरी कमजोर आहे, कारण शनी महाराजांची दृष्टी ही कुटुंबस्थानावर म्हणजे धनस्थानावर असल्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये तुम्हाला विसंगती दिसेल किंवा सामंजस्याची कमी भासू शकते. लहान सहान गोष्टीवरून वाद वगैरे होऊ शकतात. त्यामुळे सावधान राहायचंय, डोकं शांत ठेवायचंय. आणि सुखापासून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही दूर गेला आहात, वंचित झाला असेल. तुमच्या धनसंपत्ती एकत्र करण्यामध्ये कुठेतरी त्रास होऊ शकतो. घरापासून दूर राहायला लागू शकतं किंवा घरामध्ये अचानक खर्च उद्भवू शकतात. रिनोव्हेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट, की यावर्षी तुम्हाला कदाचित घर हे रिनोव्हेट करायला लागू शकतं. तर किंवा घरामध्ये एखादी मोठी वस्तू सुद्धा घ्यावी लागू शकते. हे होतं परिवाराबद्दल. त्यानंतर आपण बघू की जमीन, घर आणि वाहनाबद्दल तुमचं काय नशीब आहे किंवा तुमचं हे वर्ष कसं असणार आहे. तर अनुकूल असा परिणाम आहे. परंतु एक गोष्ट यावर्षी तुम्ही लक्षात ठेवायची की जमीन, घर किंवा वाहन घेताना कुठल्याही प्रकारची लिटिगेशन्स असतील त्या कायदेशीररित्या पूर्णपणे चेक करून ती वस्तू तुम्ही घ्यायची, अन्यथा तुमची फसगत होऊ शकते. कारण राहू सप्तमात आहे, तो व्यवहाराचा कारक आहे, परंतु तो भ्रमित करतो आणि कुठेतरी व्यवहार हा चुकीच्या मार्गाने घडून आणण्याचं काम राहूकडून होऊ शकतं. त्यामुळे घर, जमीन, वाहनासाठी वर्ष जरी चांगलं असेल तरी सुद्धा तुम्हाला अलर्ट राहायचंय, सतर्क राहायचंय व्यवहार करताना. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीसाठी असलेलं 2026 या वर्षाचा साधारण आढावा. हे वर्ष अजूनही चांगल्या जाण्यासाठी वैदिक उपायांपैकी काही उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सूचित करतो. तर सर्वात पहिला उपाय आहे की तुमच्या घराच्या ईशान्य दिशेमध्ये तुम्ही जल ठेवायचं आहे एखाद्या भांड्यात वगैरे भरून. त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर एखादं हळकुंड जर तुम्ही तुमच्या सोबत बाळगलं तर अतिशय चांगले परिणाम मिळतील. तुमचा जो झोपण्याचा बिछाना आहे त्याच्यावर मोरपंख ठेवू शकता. प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी पाण्यामध्ये कोळसा तुम्ही प्रवाहित करू शकता. आंघोळ करताना 2 थेंब ते 3 थेंब दुधाचे तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यात टाकले तर त्याचे तुम्हाला चांगले रिटर्न्स येऊ शकतात. हे सर्व उपाय वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत की जेणेकरून माणसाचं जे आयुष्य आहे किंवा सिंह राशीच्या व्यक्तींचं जे आयुष्य आहे, येणारं वर्ष आहे, ते वर्ष त्यांच्यासाठी एक सुसह्य किंवा आनंदाचं किंवा आरोग्याचं आणि कमी अडचणींचं जावं यासाठी सुचवले गेलेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.